नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तसेच घरात सुख, शांती आणि समृद्धी येण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते सांगणार आहे. त्यातला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे घरातील जाळं. घरातील जाळं हे वेळोवेळी काढलं पाहिजे. शक्यतो संध्याकाळच्या वेळी जाळं काढू नये, कारण ज्या घरामध्ये जाळं असतं तिथे लक्ष्मी टिकत नाही. तसेच सगळ्या गोष्टी जाळ्याप्रमाणे अडकत असतात. कोणतेही काम सुरळीत होत नाही. म्हणून घरातील जाळं हे नेहमी आणि वेळोवेळी काढलंच पाहिजे. आता दुसरा पॉईंट म्हणजे सकाळी संध्याकाळी घराला झाडू मारत असताना घराचा दरवाजा नेहमी उघडा ठेवावा. कारण जेव्हा आपण झाडलोट करत असतो तेव्हा घरातील सर्व निगेटिव्हिटी घराबाहेर निघून जाते. तसेच आपल्या एंट्री डोअर जवळ नेहमीच प्रकाश असावा, त्यामुळे लक्ष्मी आकर्षित होते. आणि दारातलं अंगणसुद्धा छान झाडून स्वच्छ करावे. कारण बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपलं एंट्री डोअर असतं आणि तिथूनच आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी तसेच पॉझिटिव्हिटीसुद्धा येत असते. म्हणूनच दारांगण, उंबरठा आणि घर नेहमी झाडून स्वच्छ करावं. सकाळ संध्याकाळ झाडत असताना दरवाजा नेहमी उघडा ठेवायचा आहे. आता तिसरा पॉईंट म्हणजे झाडू. घरामध्ये कधीही 2 झाडू असू नयेत. आणि जर घरामध्ये 2 झाडू असतील तर घरामध्ये खूप भांडणं होतात आणि मतभेद होतात. आणि जर घरात 2 झाडू असतील तर ते नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावेत. तसेच ते कोणाला दिसणार नाही अशा जागी ठेवावे आणि झाडू कधीही उभा ठेवू नये. आता चौथा पॉईंट म्हणजे घराचा आरसा. घराचा आरसा हा नेहमी स्वच्छ ठेवावा, कारण तो आपली प्रतिमा दर्शवत असतो. जर आरसा खराब असेल तर आपली प्रतिमा, आपला मान, सन्मान आणि प्रतिष्ठेला सुद्धा डाग लागतो. म्हणूनच घराचा आरसा हा नेहमी स्वच्छ असावा. आता 5वा पॉईंट म्हणजे आपल्या बेडरूममध्ये नेहमी राधाकृष्णाचा फोटो असावा. त्यामुळे पती पत्नीमधील रिलेशन हे चांगले राहते. तसेच आपल्यातले मतभेद कमी होतात. शिवाय विश्वाससुद्धा वाढतो आणि आपलं नातं हे अधिक दृढ होतं. आता 6वा पॉईंट म्हणजे किचनचा ओटा. किचनचा ओटा हा दोन्ही वेळा म्हणजे सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळा स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा आहे. कारण किचन ओटा जर स्वच्छ असला तर आपल्या घरात नेहमी लक्ष्मीसोबतच अन्नपूर्णेचा सुद्धा आशीर्वाद राहतो आणि सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बरकत असते. म्हणूनच नेहमी ओटा सकाळ संध्याकाळ स्वच्छ करावा. आता 7वा पॉईंट म्हणजे घराच्या किचनमध्ये कमीत कमी एक तरी भांडं पाण्याने भरून ठेवावं. जर तुम्ही माठ भरत असाल तर तो कधीही रिकामा होऊ देऊ नये. सतत तो भरलेला असावा. या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. आता 8वा पॉईंट म्हणजे आपल्या घराच्या बाथरूममध्ये नेहमीच एक निळ्या रंगाचा टब किंवा बकेट भरलेली असावी. त्याने सुद्धा घरामध्ये खूप जास्त बरकत होते. आता पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे घरातलं मीठ. घरातलं मीठ हे कधीही संपू देऊ नये, कारण मीठ सुद्धा बरकत असण्याचं प्रतीक आहे. शक्यतो मीठ हे काचेच्या बरणीतच ठेवावे. माझ्या घरात लहान मुलं आहेत, त्यामुळे म्हणून मग मी काचेची बरणी भरलेली नाही. पण तुम्ही शक्यतो काचेच्या बरणीतच मीठ ठेवा आणि ती नेहमी भरलेली असू द्या. त्याने सुद्धा घरामध्ये नेहमी बरकत राहते. आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे मोरपीस. घरामध्ये कमीत कमी 7 मोरपीस असावे किंवा 1 मोरपीस असला तरी चालतो. कारण मोरपीस हे खूप जास्त निगेटिव्हिटी शोषून घेत असतो. म्हणूनच लहान मुलांची दृष्ट काढण्यासाठी मोरपिसाचा वापर केला जातो. म्हणूनच घरामध्ये मोरपीस हा असला पाहिजे. त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होते. आता पुढचा पॉईंट म्हणजे घरातली हळद. हळद ही सौभाग्य, आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक शुभकार्यामध्ये हळदीला खूप महत्त्व असते. म्हणूनच हळद कधीही घरातली संपू द्यायची नाही. आता पुढचा पॉईंट म्हणजे आपण संध्याकाळी देवपूजा करतो. तर देवपूजा करण्याच्या आधी रोज संध्याकाळी घरातल्या सगळ्या लाईट चालू करायच्या आहे. त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. लक्ष्मी मातेला अंधार अजिबात आवडत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. म्हणूनच आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळीकडे दिवे लावून पूर्ण घर आणि आपला आजूबाजूचा परिसर लख्ख करत असतो. आता पुढचा पॉईंट म्हणजे घरामध्ये एक तरी सूर्याचं चित्र किंवा सूर्याचं स्टिकर असावं. तर मी हे स्टिकर लावलेलं आहे. यामागे हाच उद्देश होता की सूर्य हे वास्तुशास्त्रानुसार ऊर्जेचं प्रतीक आहे. तसेच सूर्य धन, संपत्ती, ऐश्वर्य आणि स्वास्थ्य यांचे सुद्धा प्रतीक आहे. आपलं घर हे दोषमुक्त राहतं आणि घरामध्ये सतत तेज आणि प्रसन्नता राहते. आजचा पॉईंट तो म्हणजे घरामध्ये नेहमी एक गाय वासरूचं छोटीशी मूर्ती असावी.
कारण गायीचे 4 पाय हे 4 वेदांचं प्रतीक आहे. तसेच गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असे म्हटले जाते. आणि श्रीकृष्णाजवळ तसेच आपल्या स्वामींना सुद्धा गाय वासरू हे खूप जास्त आवडत असतं. म्हणून आपल्या देवाऱ्यामध्ये एकतरी छोटी गायीची मूर्ती किंवा फोटो असावा. घरात गाय वासरू ठेवल्यामुळे घरामध्ये नेहमी सुख शांती आणि समृद्धी राहते. म्हणून घरामध्ये गाय वासरू हे असावंच. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.